राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन या 5 उपक्रम आनंददायी शनिवार यामध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य मिशन संदर्भात मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे। या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, एनसीसी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसले ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटील, समाज प्रबोधनकार अक्षय महाजन, भोसले आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आनंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान न देता येणारी पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कारांनी समृद्ध असावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। हे अभियान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यात येणार असून यामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्र प्रथम या संकल्पनेअंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे। या अभियानाअंतर्गत 5 प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले। राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 प्रशिक्षणामार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले। मूलभूत सैनिकी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून संचलन, कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिले जाईल। विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार, मूल्यप्रबोधन, शिक्षणाचे महत्त्व, एकाग्रता, मनोबल, अभ्यास, शुद्ध बुद्धी, विवेक, तारतम्य, संवाद, मृदू वचन, शब्द सामर्थ्य, अहिंसा, क्षमा, करुणा, दया, लोकसंग्रह, व्यवहार, समता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती धर्मातील 10,000 प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रातील विचारवंतांचाही सहभाग असेल। योग प्रशिक्षणाअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने 10,000 योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढविण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील। तर आरोग्य समुपदेशन, छत्रपती संभाजीनगर मॉडेल करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करून संतुलित आहार, पोषण मूल्य, आहार सवयीचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व सांगितले जाईल। विशेषतः मोबाईल, संगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदू, झोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचं मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।